कापणी केलेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का? कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा पावसामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनाच उलट प्रश्न, तर शब्दाचा अर्थ वेगळा काढला म्हणत नंतर सारवासार। माणिकराव कोकाटेंच्या डोक्यात ढेकूळ पडेल तेव्हाच त्यांना त्याची किंमत कळेल, अंबादास दानवेंची टीका। 2652 सरकारी कर्मचाऱ्यांकडून लाडकी बहीण योजनेचा लाभ, 1,20,000 कर्मचाऱ्यांच्या तपासणीतून धक्कादायक बाब समोर। सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडक्या बहिणीचे 3,58,00,000 रुपये लाटले। रवी वर्मानं 14 पाणबुड्या युद्धनौकांची माहिती पाकिस्तानला पाठवली। ठाण्यातून एटीएसनं अटक केलेल्या रवी वर्माबाबत धक्कादायक खुलासे। अवैधरित्या पाकिस्तानात गेलेल्या सुनीता जामगडेला 2 जूनपर्यंत पोलीस कोठडी। हेरगिरी प्रकरणामध्ये सुनीता विरोधात नागपुरात गुन्हा दाखल। भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानात गेली होती। दहशतवाद पुन्हा वाढला तर चिरडून टाकू, पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा। मोदी उद्या मध्य प्रदेश दौऱ्यावर। अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंती सोहळ्याला उपस्थित राहणार। महाराष्ट्रात आज 84 नव्या कोरोना रुग्णांची नोंद। मुंबईत सर्वाधिक 32, पुण्यामध्ये 19 तर ठाण्यामध्ये 14 रुग्ण। राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 667 वर।